बस मला उतरल्या उतरल्या काम करायला आणलं. दिस इज व्हॉट इट इज. शेतकरी बनायचं आहे गेड्या. काय बोललास? हां, इकडे थोडी शेती आहे, परत तिकडे थोडी शेती आहे, परत इकडून थोडं स्ट्रेट गेलं ना की तिकडे आलं लावलं. तिथे काम चाललंय बाबा. आणि मेन जिथे रानात घर आहे तिकडे पण आहे. गोगोने तर करामती केल्यात बघा. मानसी शेतातलं काम करत आहे विथ नंदी आणि पावडा. बघू शकतात आम्ही चाललो आहे रानातून. खूप काम केलं, पण काही काम केलं नाही बघा. कारण मी कोल्हापूरून डायरेक्ट मला ह्यांनी रानात नेलं, तरी मला असं खूप काम नाही लागलं, ते ठीकठाक लागलं. आता आम्ही निघालो असे रस्त्याने सरळ आणि दुसरीने गाडी घेतली आहे. चांगली चालते गाडी आहे ना. बघू शकता असं नाका बघू नको गाडी पाडते तू. हे मेन शेत जे घरापासून ओनली 100 मीटर. हे माझे आवडते बफेलोज. मी ह्यांना आंघोळ घालत असते. हे गेडे लोक. आणि हे मस्त विहीर आहे आमची, ज्यामध्ये आम्ही पोहतो. आम्ही मस्त इथनं पण उड्या मारतो मस्तपैकी. हां देखो मस्त आहे. सो गावाकडे आलं की असं मस्त सनसेट बघायला भेटतो. डिफरंट शेड्स बघ. सो फायनली आदित्य आम्हाला कुठेतरी घेऊन चाललाय उर्फ वडाफोन. कसं काय माहिती आज दिवस कुठे उगवला. बट आम्ही चाललोय वडगावला कंठी मावशीकडे. आणि वडगाव इज लाईक व्हेरी पास, म्हणजे असं 1-1.5 किलोमीटरच. आणि देवराष्ट्र 3 किलोमीटर आहे.